मी यामिनी. मला 3 मुली होत्या. माझं लग्न फार कमी वयात झालं होतं. आता मी 42 वर्षांची आहे. मला 3 मुली आहेत. एवढंच नाही तर मी सासूही बनले आहे. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. तिच्या लग्नाला 1 वर्ष झालंय, तर दुसरीने आता नुकतंच फार्मसी पूर्ण केली आहे. माझी पूजा फार हुशार होती. तिच्या हुशारीमुळे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला आणि तिथूनच तिचं शिक्षण पूर्ण झालं. आता ती एका मेडिकलवर कामाला आहे. अजून तरी आमच्याकडे एवढा पैसा नाही की पूजा स्वतःचं मेडिकल सुरू करेल. माझ्या पहिल्या मुलीचं नाव होतं रिया, दुसरीचं पूजा आणि तिसरीचं मधू. माझी मधूही तिच्या नावाप्रमाणेच मधुर होती. तिला गायनाची आवड होती. ती आता 12वीत शिकत आहे. माझ्या मुलींमुळे माझ्या आयुष्यात आनंद फार होता. दुःखही कमी नव्हतं, पण आता वेळेनुसार ते भरतच होतं. मुली मोठ्या झाल्या तसं मी त्यांच्यात गुंतले. मी माझं दुःख विसरू लागले. माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात मोठं दुःख हेच होतं की माझा नवरा मला माझ्या 3 मुलींवर सोडून गेला होता. त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांना मुलाचं सुख देऊ शकत नाही, त्यांना मी वंशाचा दिवा देऊ शकत नाही आणि त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. पण मी माझ्या मुलींना सोडू शकत नव्हते आणि कोणी दुसरा व्यक्ती त्यांना खरंच त्यांच्या बापासारखा जीव लावेल याची मला जराही खात्री नव्हती. म्हणून मी त्यानंतर कधी लग्नच केलं नाही. आज 15 वर्ष झाली मी एकटीने माझ्या मुलींचा सांभाळ केला आहे. आता हळूहळू सगळं काही छान चालणार, माझ्या आयुष्यात आनंद असेल असं मला वाटत होतं. पण आता खरी संकटाची आणि प्रेमाची लाट येणार होती. संकटाची मी याकरता म्हणत आहे कारण माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न होणार होतं आणि प्रेमाची लाट म्हणजे नवीन जावई घरात येणार होते. पण ही प्रेमाची लाट पुढे अशा व्यक्तीच्या बाजूने फिरणार होती ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. तर झालं असं, तो सुट्टीचा दिवस होता. माझ्या 2 नंबरच्या मुलीची म्हणजे पूजाची सुट्टी होती. ती गेल्या काही दिवसांपासून थोडी वेगळी वागत होती. म्हणजे ती मला फार आनंदी दिसू लागली होती. मी बहुतेकदा तिला विचारले की अचानक तू अशी खुशखुश का दिसत आहेस? अचानक कधीही हसते, स्वतःमध्ये बडबडतेस. माझ्या एवढ्या विचारण्यावरही ती काही बोलत नव्हती. परंतु आज सकाळी उठल्या उठल्या पूजा माझ्याजवळ आली. ती मला म्हणाली, आई आज तू लवकर नाश्ता आवर आणि छान तयार हो. तिने मलाही छान तयार व्हायला सांगितलं आणि तिच्या लहान बहिणीलाही. आम्ही दोघी कुठे जायचंय, का तयार व्हायचंय हे विचारत होतो. तर ती म्हणाली, तुम्ही अशा तयार व्हा जसं की आपण एखाद्याच्या लग्नात जातोय. पण आम्ही कोणाच्या लग्नात जात होतो हे पूजाने आम्हाला सांगितलं नव्हतं. काहीच वेळात आम्ही छान तयार झालो. पूजाही छान साडी नेसून तयार होती. आम्हाला घेऊन जाण्यासाठी घराबाहेर कॅबही आली होती. आज पहिल्यांदा पूजाने कुठे बाहेर जाण्यासाठी कॅब बुक केली होती. नाहीतर आम्ही इतर वेळी बसने किंवा रिक्षाने जायचो, कारण कॅब आमच्यासारख्या सामान्य लोकांना परवडणारी नव्हती. तेव्हा कॅब घरापासून काही अंतरावर जाताच पूजाने माझ्या व मधूच्या डोळ्याला पट्टी बांधली. ती म्हणाली, काहीच वेळात तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. मग पुढे काही वेळानंतर गाडी थांबली. जेव्हा मी गाडीतून उतरले तेव्हा कोणीतरी व्यक्तीने माझा हात पकडला. मी तो स्पर्श अगदी क्षणात ओळखला. तो कोणा पुरुषाचा स्पर्श होता. मी लगेचच हात झटकला आणि डोळ्यावरची पट्टी काढू लागले. तोच पूजाने माझा हात धरला. ती म्हणाली, आई पट्टी काढू नकोस, थांब. जो कोणी तुझा हात धरला आहे तो आपल्या ओळखीचाच आहे, घाबरू नकोस. फक्त 2 मिनिटं. पुढच्या 2 मिनिटांनंतर माझ्या डोळ्यावरील पट्टी बाजूला झाली आणि समोर आम्ही जे पाहिलं ते आश्चर्यकारक होतं. माझ्या डोळ्यांसमोर एक मोठा गाळा होता आणि त्या शॉपवर एक मोठं होल्डिंग होतं. त्यावर नाव होतं पूजा मेडिकल. पूजाने माझ्या हातात कैची दिली आणि तिने मला समोरील रिबन कट करायला सांगितली. ती म्हणाली, आई माझ्या मेडिकलचं उद्घाटन तुझ्या शुभ हातांनी कर. मी पूजाकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं व तिला विचारलं की पूजा, हे मेडिकल तुझं आहे? हे सगळं तू कसं केलं? एवढे पैसे तू कुठून आणलेस? जवळजवळ लाखो रुपये तर लागले असतील. तुझा पगार तर फार तर 5,000 रुपये होता आणि आज तू मला चक्क तुझे मेडिकलचं उद्घाटन करायला सांगतेस? पूजा, मला आधी सांग, तू एवढे लाख रुपये कुठून आणलेस? तेव्हा पूजाने हळूच तिच्या गळ्यातील मफलरमध्ये लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढलं. ती म्हणाली, आई तुला आज मी 2 आनंदाच्या बातम्या देणार आहे. एक म्हणजे हे माझं मेडिकल आणि दुसरं म्हणजे मी लग्न केलंय. माझं हे स्वप्न माझ्या नवऱ्याने पूर्ण केले. पूजाचं बोलणं ऐकून मी शॉक झाले. ती पुढे म्हणाली, आई मला माफ कर, मी तुला न सांगताच लग्न केलं. पण काय करणार, परिस्थिती अशी होती की मला लवकरात लवकर लग्न करावं लागलं. तुझ्या जावयाचे आजोबा आजारी होते आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या नातवाचं लग्न व्हावं आणि विपुललाही लग्नासाठी विनाकारण खर्च करायचा नव्हता. तो म्हणाला, लग्नाला खर्च करण्यापेक्षा त्या पैशात तू तुझं स्वप्न पूर्ण कर. मी तिला विचारलं की कोण आहे हा विपुल? तेव्हा ती म्हणाली, आई जरा पाठीमागे वळून बघ. जेव्हा तू गाडीतून खाली उतरली तेव्हा तुझा हात विपुलनेच धरला होता.
मी जेव्हा पाठीमागे वळले तेव्हा विपुलला म्हणजे माझ्या जावयाला पाहून मी थक्क झाले. मी तेव्हा एक नजर माझ्या मुलीकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा जावयाला पाहिलं. जावई दिसायला अगदी देखणा आणि गोरापाण होता. त्याच्या पलीकडे माझी पूजा होती. पूजा अभ्यासात फार हुशार होती, पण दिसायला ती रंगाने सावळी होती. थोडक्यात मी म्हणेल पूजा आणि विपुल दोघेही दिसण्याच्या बाबतीत एकमेकांच्या विरुद्ध होते. पूजा सांगत होती की त्यांचं लव्ह मॅरेज आहे. मला तर ते लग्न मान्य नव्हतं. मी तेव्हा रागातच तिथून निघून गेले. माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं याचा मला आनंद होता, पण तिने मला न सांगता लव्ह मॅरेज केलं याचा मला राग होता. मी घरी निघून आल्यावर पूजाही तिच्या नवऱ्यासोबत घरी पोहोचली. तिने मला खूप मनवलं. विपुल म्हणाला, सासूबाई मी तुमची माफी मागतो, कारण मीही तुम्हाला आमच्या लग्नाबद्दल काही सांगितलं नाही. पण आता जे झालं ते झालं. लहान म्हणून आमची चूक पदरात घ्या. आणि हो, आजपासून तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी चला. तेव्हा मी पूजा आणि विपुलशी एक शब्दही न बोलता आत खोलीत निघून गेले. त्या दिवशी अख्खा दिवस गेला, पण मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मधूने दरवाजा ठोठावला. ती म्हणाली, आई मी आहे मधू. पूजा दिदी तिच्या घरी गेली आहे. आता घरात फक्त आपण दोघेच आहोत. प्लीज दरवाजा उघड. तेव्हा मधूचा आवाज ऐकून मी दरवाजा उघडला. मधू म्हणाली, आई पूजा दिदीने लव्ह मॅरेज केलं ते खूप चांगलं केलं बघ. तिने अगदी राजासारखा नवरा निवडलाय. अजून किती दिवस आपण या गरिबीत राहायचं? 2 महिने झाले या घराचं भाडं द्यायचं राहिलंय. असंही या घरात कुठे काही सुखसुविधा आहेत? पावसाळ्यात घर गळतं, उन्हाळ्यात या घरात किती गरम होतं. त्या तिथले लोक तर सतत आपल्या घरात डोकं घालून असतात. असं समज की देवाने आपल्याला एक चांगली संधी दिली आहे. मी काल दिदीसोबत तिच्या घरी गेले होते. दिदीचा बंगला फार मोठा आहे. जिजूंनी तिथे तुझी आणि माझी राहण्याची सोय केली आहे. त्यांच्या घरात तर काही कामही नाही. प्रत्येक कामाला नोकर आहेत. तू चल ना, आता अजिबात हट्ट करू नकोस. बघ तिकडे गेल्यावर तुलाही काही काम करायची गरज नाहीये. तू तर त्या घरात मालकिनीसारखी वावरशील, कारण दिदीला तिची सासू नाहीये. घरात मोठी तूच असणार. मधू पूजाची आणि तिच्या जिजूंची फारच प्रशंसा करत होती. मी तिला म्हणाले, मधू काल तर तू तुझ्या दिदीवर चिडली होतीस ना, मग असं तुझं रूप अचानक कसं बदललं? त्यावरती म्हणाली, अगाई तूही एकदा दिदीच्या घरी चल, बघ मग तुझं मतही कसं पलटेल. अगं लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार कर. पैसा असला ना की सगळं काही सुरळीत होतं. आजपर्यंत मी तुला रुपया जोडताना पाहिलंय. आता देवाने सुवर्ण संधी आणली आहे, मग तू कशाला त्या सुवर्ण संधीपासून तोंड फिरवतेस? आता दिदीने तिचं नशीब स्वतःच्या हाताने लिहिलंय. जर आपणही त्यांच्यासोबत राहिलो तर मलाही जिजूंच्या बरोबरीचा कोणीतरी छान आणि श्रीमंत मुलगा मिळेल. तुझ्या मुली सुखात असतील तर तुला ते आवडणार नाही का? मधूचं बोलणं अगदी बरोबर होतं. मी लोकांचा विचार करूनच पूजावर चिडत होते, पण लोकांचा विचार का करावा? माझ्या वाईट काळात माझ्या सोबतीला फक्त माझ्या मुली होत्या, ना की लोक. तेव्हा मी पूजाच्या घरी जाण्यासाठी तयार झाले. मी पूजाला फोन लावून तिला सांगितलं की मला तिचं लग्न मान्य आहे. माझं बोलणं ऐकून पूजा काहीच वेळात तिची स्वतःची गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आली होती. तिच्यासोबत जावाईही होते. जावायचा प्रत्येक दिवसाचा लुक हा वेगळा असायचा. ते दिसायला खरंच एखाद्या हिरोप्रमाणे होते. माझ्या मुलीचं तर नशीबच खुललं होतं. त्या दिवशी मी आणि मधू पूजाकडे गेलो. खरंच जावायचं घर खूपच छान होतं. तिथे मला माझी सेपरेट खोली देण्यात आली होती. माझी खोली खूप मोठी होती. मधू तर अगदी 2 दिवसातच फार बदलली होती. तिचं राहणीमान फार बदललं होतं. ती आता दिवसभर घरी नसायची, आणि याचं कारण हे होतं की तिच्या जिजूंनी तिला गाण्याचे वेगवेगळे क्लासेस लावून दिले होते. जावयामुळे माझ्या लहान मुलीचेही स्वप्न पूर्ण होत होते. बघता बघता मला पूजाच्या घरी 1 आठवडा झाला. सगळं काही सुरळीत आणि नीट चाललं होतं. मी तिथे गेल्यापासून पूजा तर मला सांगून थकली होती की आई आता तू राहणीमान बदल. मी माझ्या पूर्वीच्या घरातल्या साड्या नेसायचं तर बंद केलं होतं, पण तिचं म्हणणं होतं आता तू साड्या नेसू नकोस. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतेस, आता तरी स्वतःसाठी जग. निदान सलवार सूट तरी घाल. खरं तर मी जावयासमोर सलवार सूट घालायला लाजत होते, पण शेवटी त्यांच्या आग्रहामुळेच मी सूट घालायला सुरुवात केली. जावयाने त्यांच्या लग्नाच्या 1 आठवड्यानंतर आम्हा सगळ्यांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत फक्त त्यांचे काही 2-4 जवळचे मित्र, मी, मधू आणि त्यांची बायको असे सगळेजण होतो. माझी मोठी मुलगी पार्टीत येऊ शकली नव्हती, कारण तिच्या सासरी फार मोठं कुटुंब होतं. त्या मोठ्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे ती येऊ शकली नाही. असो, त्या पार्टीच्या दिवशी जावयाने त्यांच्या आवडीने माझ्यासाठी ड्रेस आणला होता. ते म्हणाले, सासूबाई आजचा दिवस आमचा आहे, आज मला नाराज करू नका. आज तुम्ही हा ड्रेस परिधान करा. तुम्हाला नवीन लुकमध्ये बघून तुमच्या मुलींना फार आनंद होईल. त्या दिवशी मी जावयाला नाराज करत बसले नाही. सगळ्यांचीच इच्छा होती की मी राहणीमान बदलावं.
मग जावायाने माझ्यासाठी आणलेला ड्रेस मी परिधान केला. त्या दिवशी पहिल्यांदा पार्लरमधून मी स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअप केला होता आणि तोही माझ्या मुलींच्या आग्रहाखातर. त्या दिवशी त्या पार्टीमध्ये मला अस्वस्थ करणारी घटना घडली. जावाई त्यांच्या काही मित्रांसोबत हॉटेलमधील एका खोलीत गप्पा गोष्टी करत होते. नेमकं त्याचवेळी मी त्यांना बोलवायला त्या खोलीत गेले. मला त्या हॉटेलमध्ये माझी जुनी मैत्रीण भेटली होती. तिचीच भेट मला जावयाशी करून द्यायची होती. मला माझ्या गुणवान जावयाला मिरवायचं होतं आणि त्यामुळे उत्साही असलेले मी जावयाला बोलवायला गेले. त्यावेळी मी जशी त्या खोलीत गेले तसं मला पाहताच जावयाचा एक मित्र म्हणाला, अरे विपुल, तुझी मेवणी तुला बोलवायला आली आहे बघ. असं बोलून लगेच त्यांच्या मित्राने मला विचारलं की तुझं लग्न झालंय का? तू माझ्याशी मी त्याची मैत्रीण आहे याप्रमाणे बोलत होता. तेव्हा जावई त्यांच्या मित्राला म्हणाले, अरे या माझ्या मेवणी नाहीत, या माझ्या सासूबाई आहेत. त्यांच्याशी असं मैत्रीच्या भाषेत बोलू नकोस, ते आपले वडीलधारे आहेत. मी विपुलची सासू आहे हे समजल्यावर जावयाच्या मित्राने लगेचच माझी माफी मागितली. तो म्हणाला, आईसाहेब मला माफ करा, माझा गैरसमज झाला. काही नाही, होतं असं कधी कधी. एवढं बोलून मी जावयासोबत पार्टी हॉलमध्ये जायला निघाले. तेव्हा लिफ्टमधून जात असताना जावई म्हणाले, सासूबाई आज खरंच तुम्ही खूप छान दिसत आहात. असं वाटते तुम्ही तुमच्या 3 मुलींमधील त्यांचीच एक बहीण आहात. जावयाच्या बोलण्यावर मी स्मित हास्य केलं. काही वेळानंतर जावई माझ्या मैत्रिणीला भेटले. त्या दिवशी घरी यायला आम्हाला उशीरच झाला होता. असेच हळूहळू दिवसामागून दिवस जाऊ लागले. 1-1.5 महिना उलटला आणि माझी अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत गेली. माझी सगळ्यात लहान मुलगी तर तिच्या गाण्यांच्या क्लासेसमध्ये आणि तिच्या कॉलेजमध्ये व्यस्त झाली होती. ती स्वप्नातलं आयुष्य जगत होती. रोज कॉलेजला जाताना तिला ड्रायव्हर सोडायला जायचा. आता तर तिने स्वतः 4 व्हीलर शिकण्यासाठी ड्रायव्हिंग क्लास लावला होता. इथे पूजा तिच्या मेडिकलच्या व्यवसायामध्ये व्यस्त होती. पुढच्या काही महिन्यातच ती तिचं स्वतःचं अजून एक मेडिकल उघडण्याचा विचार करत होती. पण या सगळ्यात पूजा तिच्या आणि विपुलच्या नात्याला विसरत तर चालली नव्हती ना. मला तर आता माझ्या मुलीच्या संसाराची काळजी वाटू लागली होती. त्यामुळे एके दिवशी मी तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या जवळ गेले. अशी तर आमची जास्त भेट व्हायची नाही, कारण ती उशिरा घरी यायची. ती सतत तिच्या धावपळीत असायची. त्या दिवशी मी तिला म्हणाले, पूजा, तुझ्या लग्नाला आता 2 महिने पूर्ण होतील, पण मागच्या 2 महिन्यात मी तुला आणि जावयाला एकदा एकमेकांना वेळ देताना पाहिलं नाही. अगं, हे कामधंदे आयुष्यभर चालूच राहणार आहेत. लग्नाचे हे सुरुवातीचेच काही दिवस असतात, जे जोडप्याला आयुष्यभर लक्षात राहतात. हे दिवसही तुम्ही कामात घालवणार तर मग एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण कधी घालवणार? चांगल्या आठवणी कधी बनवणार? पूजा म्हणाली, आई, याबाबतीत मी विपुलशी बोलले होते, पण त्याचं मत याबाबतीत थोडं उलटं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे आपलं मेहनत करण्याचं आणि काम करण्याचं वय आहे. हा वेळ आपण फिरण्यात उगाच वाया घालवू नये. पूजाकडे बघून असं वाटत होतं की ती काहीतरी लपवत आहे. तिच्या मनात काहीतरी गोष्ट खुपत होती असं मला तेव्हा वाटलं. आणि त्या दिवशी मी जेव्हा तिच्याशी बोलायला गेले तेव्हा तर ती माझ्याशी बोलायला टाळाटाळ करत होती असंही वाटत होतं. तेव्हा ती मोजून 5 मिनिटं माझ्याशी बोलून लगेचच आई मला काम आहे असं म्हणून तिथून निघून गेली. पुढे 2-3 दिवसांनी रात्रीच्या वेळी मला अचानक जाग आली. रात्रीच्या 1 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होतं. मी त्यावेळी फार गाढ झोपेत होते, तरीही मला उठावं लागलं, कारण दरवाजा वारंवार ठोठावला जात होता. मी दरवाजा उघडला तर बाहेर जावई होते. त्यांना पाहताच माझी झोप खाडकन उडाली. विपुल मला जरा वेगळ्या अवतारात दिसला. जावायला पाहताच मी खोलीचा लाईट लावला. लाईट चालू होताच तेही चकित झाले. म्हणाले, सासूबाई, तुम्ही माझ्या खोलीत काय करत आहात? त्यावर मी म्हणाले, विपुल, तुम्ही माझ्या खोलीत आला आहात. तुमची खोली समोरच्या बाजूला आहे. सगळं ठीक तर आहे ना? माझं बोलणं ऐकून विपुल थोडा भानावर आला. विपुल मला शुद्धीत दिसत नव्हता. मी त्याला म्हणाले, विपुल, मला काही वेगळा स्मेल येतोय. तुम्ही पार्टी करून आला आहात का? माझ्या प्रश्नावर विपुलने लगेच उत्तर दिलं. तो म्हणाला, सासूबाई, मी तुमच्याशी खोटं तर बोलणार नाही, कारण तुम्ही अनुभवी आहात. मी कितीही खोटं बोललो तरी तुम्ही लगेचच खोटं ओळखाल. हो, मी पार्टी करून आलो आहे. आज माझ्या मित्राचा बड्डे होता. त्याने मला फार आग्रह केला, म्हणूनच थोडी. तेव्हा जावायचे शब्द इकडे तिकडे वळत होते. मी त्यांच्याशी जास्त न बोलता त्यांना गुड नाईट म्हणून माझ्या खोलीत जाऊ लागले. तोच ते म्हणाले, सासूबाई, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी होकार भरताच ते म्हणाले, सासूबाई, पूजा तुमच्यासारखी अजिबातच नाहीये. ती नेमकी कोणावर पडली आहे? मला कळलं होतं जावाई नेमकं काय म्हणत होते. मी म्हणाले, पूजा तिच्या बाबांवर पडली आहे. मी दिसायला गोरीपाण होते आणि पूजाचे बाबा सावळे होते. पूजाचा रंग तिच्या बाबांवरच गेला होता. मी जावायला म्हणाले,
विपुल, तू तर पूजासोबत प्रेमविवाह केला आहेस, मग तुला तिच्या दिसण्याचा काही प्रॉब्लेम नसावा. तर त्यावर ते म्हणाले, नाही, मला प्रॉब्लेम नाही आहे. मी फक्त सहजच विचारलं, कारण तुम्हाला बघितलं तर कोणीही म्हणणार नाही की पूजा तुमची मुलगी आहे. तेव्हा जावयाशी गप्पा गोष्टी करता करता 1:15 वाजला. जावयाची तर बडबड संपतच नव्हती. मीच त्या संभाषणाला फुलस्टॉप लावत जावयाला गुड नाईट म्हणून माझ्या खोलीत जाऊ लागले. जावाई त्यांच्या खोलीकडे जायला निघाले तेव्हा त्यांच्याकडून नजर चुकीने त्यांचं पाकीट खाली पडलं, पण त्यावर त्यांचं लक्ष गेलं नाही. ते सरळ त्यांच्या खोलीत निघून गेले. मी ते पाकीट उचललं आणि माझ्या खोलीत आले. मी विचार केला की सकाळी त्यांना त्यांचं पाकीट परत देईल. मी ड्रेसिंग टेबलवर त्यांचं पाकीट ठेवलं तसं ते माझ्याकडून नकळत उघडलं गेलं आणि त्या क्षणी जावयाच्या पाकीटमधील फोटो पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. सहसा पुरुष त्याच्या पाकीटमध्ये त्याच्या प्रेमाच्या व्यक्तीचा, त्याच्या आवडीच्या व्यक्तीचे फोटो ठेवत असतो. जावयाच्या पाकीटमध्येही त्यांच्या बायकोचा फोटो असायला हवा होता, पण त्या क्षणी मला त्यांच्या पाकिटात जो फोटो दिसला तो फोटो पाहून मी चकित झाले होते. त्यांच्या पाकिटात पूजाचा फोटो नव्हता. जो फोटो होता तो फोटो त्यांनी त्यांच्या पाकिटमध्ये का ठेवलाय हे जाणून घेण्याची उत्सुकता आता मला लागली होती. दुसऱ्या दिवसापासून मी जावयावर लक्ष देऊ लागले. ते माझ्याशी कधीही व्यवस्थितच बोलायचे. ते कितीही घाईगडबडीत असू दे किंवा कितीही रागात असले तरी त्यांनी आजपर्यंत माझ्यावर आवाज चढवला नव्हता. बऱ्याचदा पूजाने जावयामध्ये मी 2-2 शब्द ऐकले होते, पण त्या नवरा बायकोंमध्ये मी आजपर्यंत पडले नव्हते. सलग 2-3 दिवस मी जावयाचा मागोवा घेत होते आणि त्या 2-3 दिवसांनंतर एके दिवशी पूजा माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली, आई, तू माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेस का? मागच्या 2-3 दिवसांपासून मी तुला बघते. तू सतत मला विपुलच्या मागे पुढे दिसतेस. मला तर आता असं वाटतंय की तुला माझ्या घरी बोलावून मी खूप मोठी चूक केली. त्या दिवशी पूजाचे ते शब्द माझ्या मनाला लागले होते. नेमकं दुसऱ्या दिवशी माझी मोठी मुलगी रिया माहेरी आली होती. आता पूजाचं घर रियाचंही माहेर होतं, कारण मी आणि मधूही पूजाकडेच राहू लागलो होतो. रिया तशी 1 आठवड्याकरता माहेरी आली होती, परंतु 1 रात्री राहूनच ती दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी परतली. मी तिला अचानक घरी जाण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, आई, तुला अजून काही गोष्टी समजल्या नाहीत का? तू मधूला घेऊन प्लीज आत्ताच इथून निघून जा. इथे काहीतरी चुकीचं आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण मी जर काही गोष्टी सांगितल्या तर मलाच बोललं जाईल की मला काही लोकांचं सुख बघवलं जात नाही आणि मला विनाकारण स्वतःवर आरोप लावून घ्यायचे नाहीत. ती माझ्याशी कोड्यात बोलली होती, पण मीही तिची आई होते. तिचे सगळे शब्द मला समजले होते. पूजा तर माझ्यावर रागावली होती. पुढे 2-3 दिवस उलटले तरीही मी जावयाचं पाकीट माझ्या जवळच ठेवलं होतं. जावई समजत होते की त्यांचं पाकीट बाहेर कुठेतरी हरवलंय, त्यामुळे घरात त्यांनी पाकिटाविषयी काही चर्चा केली नव्हती. पण काही दिवसांनंतर पूजाच्या नजरेत तिच्या नवऱ्याचं पाकीट पडलं आणि त्यावेळी तिने ते पाकीट माझ्या हातात पाहिलं. पूजाने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई, माझ्या नवऱ्याचं पाकीट तुझ्याकडे काय करतंय? या घरात नेमकं काय चाललंय मला समजेल का? विपुल माझ्याशी पूर्वीप्रमाणे वागत नाही आणि त्याचं कारण आता हळूहळू मला लक्षात येतंय. पूजा जरा जास्तच बडबड करत होती. मी तिला समजावत होते, पूजा, तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे. ती म्हणाली, मी जर चुकीचा विचार करत असेल तर आत्ताच विपुलसोबत आपण बोलूयात. त्यावेळी विपुल घरी नव्हता. तो कुठे होता हे मला माहीत होतं. मी तेव्हा पूजाला घेऊन विपुलच्या पत्त्यावर पोचले. तिथे जाताच आत रूममध्ये जाण्याच्या आधीच आमच्या कानावर विपुलचे काही शब्द पडले. तो म्हणत होता की पूजाशी मी मजबुरीने लग्न केलंय. मी तिच्यावर प्रेम करत नाही. ती तर माझ्या कमाईचं साधन आहे आणि म्हणूनच अशा मुलीला मला गळ्यात पाडून घ्यावं लागलंय. पण तू काळजी करू नकोस, लवकरच तिला मी माझ्या आयुष्यातून रफूचक्कर करणार आहे. विपुलचे ते शब्द ऐकून पूजाला राहुलं नाही आणि ती झटक्यात आत रूममध्ये शेतली. विपुल त्यावेळी एका हॉटेलच्या रूममध्ये होता आणि तो आत कोणा दुसऱ्या मुलीसोबत होता. ती त्याची प्रेयसी होती. पूजाने त्याला त्याच्या धोक्याचा जाब विचारला तेव्हा तो तिला कन्व्हिन्स करू लागला की मी तुला धोका नाही दिलाय, मी तुझ्यावर प्रेम करतो. तेव्हाच मी मध्ये बोलले. मी म्हणाले, विपुल, आता तुझा खेळ संपलाय. पूजा तुझ्या गोड बोलण्यात येणार नाही. तू पूजाला धोका देतोयस आणि तिच्यासोबतच तू अजून 2 मुलींना फसवतोयस. एक म्हणजे ही तुझी प्रेयसी आणि दुसरी म्हणजे माझी लहान मुलगी मधू. त्या दिवशी जावयाच्या पाकिटात मी मधूचा फोटो पाहिला होता. तो एकीकडे तिच्याशी गोडगोड बोलत होता. पूजाला संशय येऊ लागला होता की मधू विपुलची श्रीमंती पाहून त्याच्या मागे लागली आहे आणि म्हणूनच पूजा माझ्याशी आणि मधूशी थोडी तिरकस वागत होती. पण मी विपुलचा पाठलाग केला तेव्हा त्याच्याबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. त्याने पूजाशी त्याचा बिझनेस वाढवण्याकरता लग्न केलं होतं. पूजा एक हुशार स्टुडंट होती.
तिचं मेडिकलचं लायसन्स वैध होतं, ते अगदी क्लिअर होतं, त्यावर कसलाही धब्बा नव्हता. विपुल पूजाचं मेडिकल लायसन वापरून तिच्या मेडिकलमधून अवैध काम करत होता. तोच त्या नालायकाचा खरा बिझनेस होता. त्यातूनच त्याने एवढी श्रीमंती मिळवली होती. त्यावेळी मी पूजाला तिच्या नवऱ्याची सगळी सत्यता सांगितली. तेव्हा तिचा क्षणभरातच विपुलवरचा विश्वास कायमचा संपला. तेव्हा पूजाने तिच्या प्रेमाला नाही तर सत्याला साथ दिली. तिने विपुल विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विपुलने त्याच पैशातून पूजाला मेडिकल उभारून दिलं होतं. तेही तिने सरकारला जमा केलं. त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा आमच्या भाड्याच्या घरात परत आलो. मी आणि माझ्या मुली. आमचा विश्वास नेहमी मेहनतीवर आणि आमच्या स्वतःच्या कष्टावर होता. कष्टाचा पैसा कधीही कमी पडत नाही, हेच मी माझ्या मुलींना शिकवलं होतं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.